मोदी सरकारचे संविधानावर हल्ले, संविधान आयसीयू मध्ये, संविधान वाचविण्यासाठी जनतेने पुढे यावे माजी खासदार वृंदा करात. निम्न पैनगंगा प्रकल्पाने विकास नाही तर विनाश होणार. हा प्रकल्प हाणून पाडण्यासाठी मी धरण विरोधी समिती सोबत राहणार. माजी खासदार वृंदाजी करात. संविधान विरोधी धोरणे अंमलात आणून देशाचे सरकार हे वेळोवेळी संविधानावर हल्ला करीत आहे. यामुळे आज संविधान आयसीयू मध्ये आहे. अशा परिस्थितीत संविधानाची प्राणप्रतिष्ठापना करणे गरजेचे आहे. आता जनता संविधानाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही. तसेच चिमटा उर्फ निम्न पैनगंगा प्रकल्प करून सरकार कायद्याची पायमल्ली करीत आहे. हा प्रकल्प हाणून पाडण्यासाठी धरण विरोधी संघर्ष समितीच्या सोबत राहील असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पायलट ब्युरोचे सदस्य माजी खासदार वृंदा करात यांनी केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज दुपारी 1 वाजता हुतात्मा गोंडराजे शंकर शहा रघुनाथ शहा मैदानावर जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शेतकरी नेते अर्जुन आडे हे होते. मोदी हे आपके बार 400 पार असे म्हणत आहेत, परंतु त्यांना साधे बहुमत मिळण्याची शक्यता नाही. म्हणून ते आयटी, ईडी व सीबीआय या यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्षाला फोडत आहे. या भागात होणारे चिमटा उर्फ निम्न पैनगंगा धरण हे विकासासाठी नसून विनाशासाठी होत आहे. या धरणामुळे 95 गावे व 1.5 लाख लोकही देशोधडीला लागणार आहे. यामुळे आमचा या धरणाला विरोध आहे. धरण विरोधी संघर्ष समितीच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ देणार आहोत. किनवट हा जिल्हा झालाच पाहिजे अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. या मागणीला आमचा पाठिंबा आहे असेही माजी खासदार वृंदाजी करात यांनी आपल्या भाषणातून मत व्यक्त केले. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिव मंडळाचे सदस्य किसन गुजर, डॉक्टर बाबाराव डाखोरे, उज्ज्वला पडवार, विजय गाभणे, धरण विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तंवर, प्रल्हाद पाटील जगताप यांची समयोचित भाषणे झालीत. सभेपूर्वी वाई बाजार फाट्यावर निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने माजी खासदार वृंदाजी करात यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव मुबारक तंवर, डॉक्टर बाबा डाखोरे, प्रल्हादराव गावंडे सर, बंडूसिंग नाईक, राज पलवार, प्रल्हाद चव्हाण, किशोर पवार, प्रकाश गायकवाड, प्रदीप गावंडे, विजय पाझारे, जयराम मिश्रा, गजानन डाखोरे, राज गावंडे, डॉक्टर शुभा डाखोरे, डॉक्टर सुप्रिया गावंडे, निशा वैरागडे, मंगला तुमराम सरपंच, दीपमाला मडावी, हनुमंत आडे सरपंच, कैलास उकले, अतुल महल्ले, मयूर पाटील मुंढे, संदीप भोयर, निलेश खडसे, आशिष डोंगरे, अमोल सोनटक्के, शेषराव भाटी, मंथन उकले यांच्यासह अनेक धरण विरोधी मंडळी उपस्थित होती. प्रास्ताविक शंकर सिडाम यांनी केले. सूत्रसंचालन स्टॅलिन आडे यांनी तर आभार प्रदर्शन गंगाधर गायकवाड यांनी केले. सभेस किनवट, माहूर, आर्णी तालुक्यातसह जिल्ह्यातील जवळपास 5000 नागरिकांची उपस्थिती होती. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख, न्यूज 24, आपकी आवाज. विनाश का रास्ता तैयार होगा अगर ये धरण लागू होगा. 95 गांव इस धरण से उस पूरे जल की धूप में खत्म हो जाएंगे. 95 गांव, 95 गांव के 30% से अधिक आदिवासी परिवार हैं. उस 95 गांव में 45 गांव आदिवासियों की है, जो हमारे देश की संविधान की
5वां शेड्यूल इलाके में आते हैं। उस 95 गांव में 70% गांव है जहां ऑलरेडी पानी उपलब्ध है, उपजाऊ जमीन है, दो बार फसल होती है उस गांव में, लेकिन वो उपजाऊ जमीन को ये सरकार पानी में डुबाने वाली ये प्रोजेक्ट लेकर आई है। ये प्रोजेक्ट के कानून का कोई स्थान नहीं है। कानून की धज्जियां उड़ाकर ये प्रोजेक्ट है। इस प्रोजेक्ट के विकल्प है। इस प्रोजेक्ट के छोटे छोटे बराज बनाकर जहां पानी नहीं है विकल्प है, लेकिन ये सरकार कानून की धज्जियां उड़ाकर आदिवासी और गरीबों की छाती पर खड़े होकर इस इलाके के किसानों के लिए नहीं, वो पैसा जाएगा तेलंगाना को, वो पानी जाएगा तेलंगाना को, वो पानी जाएगा इस पूरे मराठवाड़ा के इलाके को छोड़कर। जमीन हमारी, जंगल हमारा, पानी हमारा, नदी हमारा, और फायदा किसी और का ये नहीं होने वाला है। इस पूरे इलाके में जो हजारों की संख्या में जो लोग प्रभावित होंगे, उनका ये संघर्ष है। मुझे मालूम है कि यहाँ सभा में वो सब नहीं आ पाए, लेकिन निश्चित रूप पर किन्नौर का एक हिस्सा प्रभावित होगा, यवतमाल का एक हिस्सा प्रभावित होगा, वाई का पूरा हिस्सा प्रभावित होगा। निश्चित रूप पर जब यहाँ 40,000 एकड़ से अधिक प्रभावित होगा, तो आप भी नहीं बच सकते हैं। ये भी एक बड़ा प्रभाव इस पूरे इलाके में होने वाला है। इसलिए मेरे प्रिय साथियों, उस संघर्ष का भी आज इस मंच से हम साथ देने के लिए यहाँ खड़े हैं। चौथी बात, इस